सेलू तालुक्यात संध्याकाळच्या सिंगल फेज वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी दबाव गटाने आज महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले। अनेक वेळा निवेदन देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अनेक गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा सुरू नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात रात्री शेतात जाताना साप बिच्छूंचा धोका वाढत असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरू करावे, तसेच जीर्ण वीज खांबरी लोंब करणाऱ्या तारा दुरुस्ती कराव्यात अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चौहान, इसाक पटेल तसेच ॲडव्होकेट शिवाजी चौरे, गुलाबराव पौळ, सतीश काकड, ज्ञानेश्वर बाराहत्ते यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। तसेच मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दबाव गटाने दिला। मॅक्स परभणी लाईव्ह साठी गोपाळघाट, सेलू। गेल्या सप्टेंबर 2025 पासून सातत्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जे काही विजेच्या संदर्भातल्या अडचणी आहेत त्या दूर करण्याची मागणी महावितरण कार्यालयाचे अभियंता यांच्याकडे आम्ही केली होती निवेदनाद्वारे। यामध्ये साधारणतः शेतामध्ये तारा पडलेले पोल ते नीट करणे, ग्रामीण भागासाठी 6 घंटे नियमित वीजेचा पुरवठा देणे, तसेच जे काही सिंगल पेजची लाईन आहे सेलू तालुक्यातील वालूर, चिकलठाणा, सोन्ना आणि इतर सर्कलमध्ये सिंगल पेजची लाईन सध्या बंद आहे, ती कार्यान्वित तात्काळ करणे। एक हातनूरचं फीडर आहे, हे जे फीडर ते चालू करणे, शहरातील जे काही मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे आहेत ती सर्व तात्काळ पूर्ण करणे, जेणेकरून वीज ग्राहकांना जो काही त्रास होईल तो कमी व्हावा। या हिशोबाने 25 सप्टेंबर त्याच्यानंतर मार्च 2023 ला 6व्या महिन्यात एकदा निवेदन या कार्यालयाला दिलेलं आहे, परंतु अद्याप मध्ये त्या काय फारशी सुधारणा अशी या कार्यालयातर्फे करण्यात आलेली नाही। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी या सेलू तालुक्यातील शेतकरी बांधव 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत।